चला तर मग इकडे मस्त असं बेसन लाडू मी तयार केले होते. दिवाळीची फराळाची सुरुवात ही आपण गोडपासूनच करूयात म्हटलं. त्याआधी सकाळी छान असं देवपूजा करून घेतली. मस्त अशी देवपूजा झाल्यानंतर घरातली सगळी कामे काही आवरून घेतली. घरातली कामे सकाळी सकाळीच आवरल्यानंतर काहीसं फ्रेश वाटतं. सगळी कामे आवरल्यानंतर दुपारी जेवणाची तयारी. म्हटलं काय करूयात, देव असे मस्त छान दिसतच होते फ्रेश. देवांना आपण जसं फ्रेश वाटतं तसंच देवांची पूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न तसंच बघायला वाटतं. त्यानंतर दुपारी जेवणामध्ये मस्त अशी भाकरी आणि वांग्याची भाजी केली होती. वरण भात तर होताच, तर रोजच असतो, पण भाजी काय करायचा हा मोठा प्रश्न असतो. आज वांगा बटाटा केलं होतं. त्यानंतर मी मस्त जेवण करून घेतलं. जेवणामध्ये मी वांगं असलं की थोडासा कांदाही घेते, छान टेस्ट लागते. आणि त्यामध्ये बटाटा टाकण्यामागचं कारण असं की पिल्लं खात नाही, पिल्लांसाठी त्यामध्ये बटाटा ॲड केला होता. तर छान असं जेवण करून घेतलं. जेवण केल्यानंतर सगळी अशी क्लिनिंग केली. आज करायचे होते मला बेसनचे लाडू. मस्त असं बेसनच्या आपला लाडूचा ब्लॉग आलेला आहे यूट्यूब चॅनलला, नक्की जाऊन बघा. छान असा व्हिडिओ शूट केलेला आहे मी. त्यानंतर मस्त असे लाडूंचं मिश्रण तयार केलं. आणि माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता, असं ती कॅफेमध्ये गेलो, तिचा बड्डे केक कट केला, छान अशी कॉफी वगैरे घेतली आणि तिथून घरी आले. घरी आल्यानंतर घरी पार्किंगला आले तर काय छळछळ जोरात पाऊस चालू झाला. पाऊस काय दिवाळीमध्ये पण थांबे ना आता. तिथून घरी आले आणि घरी आल्यानंतर बरीचशी क्लिनिंग केली. आणि आज चिवड्याचा पण बेत होता. याचाही ब्लॉग आपल्या यूट्यूबला येणार आहे. मस्त असा चिवडा पण बनवून घेतला आणि मस्त असे लाडू पण बनवून झालेले आहेत. तर आज माझे 2 फराळाचे मेनू झालेले आहेत दिवाळीचे. तुमचे कुठपर्यंत आलेत नक्कीच सांगा. तर आता उद्या काय फराळाचा मेनू आहे तर नक्की बघण्यासाठी ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.